नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, पनवेल महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये भरतीसाठी ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आलेली आहे, फॉर्म फिलिंग सुरू आहे आणि याच्यामध्ये त्यांनी अपडेट म्हणून जो सिलेबस आहे तो सिलेबस जाहीर केलाय। इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर या पदासाठीचा जो सिलेबस आहे तो आपण कालच्या लाईव्ह सेशन मध्ये ऑलरेडी सांगितलेला आहे। तुमच्यापैकी जर सिव्हिलचे कोणी विद्यार्थी असेल, मेकॅनिकलचे असेल, इलेक्ट्रिकलचे असेल तर त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया येईल की काय कंटेंट्स वरती आपल्याला काम करायचं आहे जर ही पोस्ट आपल्याला मिळवायची असेल तर। ओके विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये आजच्या सेशन मध्ये आपण असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणजे सहाय्यक नगर रचनाकार या पदासाठी सिलेबस काय आहे हे आपण बघणार आहोत। जसं तुम्हाला माहिती आहे, याच्यामध्ये काही ज्या जागा आहेत गट ब च्या, ह्या जागा एटीपी असिस्टंट टाउन प्लॅनर याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जेव्हा जनरल एमपीएससी थ्रू एटीपी पोस्ट निघते तर त्याला आपण गॅझेटेड म्हणतो, ग्रुप बी म्हणतो पण गॅझेटेड म्हणतो, पण इथे त्यांनी मेन्शन करताना ही नॉन गॅझेटेड पोस्ट अशी मेन्शन केलेली आहे। ओके, तो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेक्शन मध्ये आपण डेफिनेटली आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसाठी जो सिलेबस आहे किंवा आर्किटेक्चर जे विद्यार्थी इलिजिबल आहेत या पदांसाठी, तर तो सिलेबस आपण बघणार आहोत की एटीपी या पदासाठी काय सिलेबस असणार आहे। आता तुम्हाला मी ऑलरेडी याच्या अगोदरच्याही सगळ्या सेशन्स मध्ये सांगितलेलं आहे की जी सरळ सेवा भरती आहे, ओके, तर त्याच्यासाठी जर पॅटर्न बघितला आपण तर 100 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत, म्हणजे 200 मार्कांची ही एक्झाम होणार आहे, सेशन वाईज म्हणा किंवा शिफ्ट वाईज। याच्यामध्ये हे जे 100 प्रश्न आहेत हे त्यांनी 2 भागामध्ये डिवाइड केलेले आहेत। इथे 60% जे वेटेज आहे ते तुमचं आहे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड साठी किंवा नॉन टेक्निकल सब्जेक्ट वरती, आणि हा जो 40% सिलेबस आहे तर हा जो आहे हा तुमचा कंप्लीट टेक्निकल असणार आहे। आता या नॉन टेक्निकल मध्ये परत त्यांनी प्रत्येक स्पेसिफिक सब्जेक्ट बायफर्केट केलाय। ओके, तर याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, रिझनिंग आणि तुमचं जनरल स्टडीज। ओके, आता या प्रत्येक सब टॉपिक जे आहे याला त्यांनी काय केलेलं आहे, 15 प्रश्न प्रत्येकाला मेन्शन केलेले आहेत आणि प्रत्येकाला जे स्पेसिफिकली मार्क्स आहेत ते डबल आहेत, म्हणजे 30 मार्क प्रत्येकाला आहे। ओके, तर वेटेज जर बघितलं आपण तर हायर वेटेज याला आहे 120 मार्कांचं वेटेज हे तुमच्या नॉन टेक्निकलला आहे। इथे जर बघितलं आपण तर हे तुमचे क्वेश्चन झालेत आणि हे तुमचे मार्क्स झालेत। तसंच टेक्निकल मध्ये आता हा जो भाग आहे हा सगळ्याच पर्टिक्युलर ब्रांचेस साठी, सगळ्या पोस्ट साठी कॉमन आहे नॉन टेक्निकलचा। राहिलाय प्रश्न तुमचा टेक्निकलचा, तर इथे त्यांनी काय केलेलं आहे की 2023 चा जो एटीपीचा सिलेबस होता तो टेक्निकल सिलेबस ॲज इट इज त्यांनी उचलून इथे टाकलेला आहे। तर त्याच्यामध्ये जवळपास 19 टॉपिक जे होते, सब्जेक्ट होते, तर हे सगळे टॉपिक जे आहेत त्यांनी आता या सिलेबस मध्ये मेन्शन केले, जे टिपिकल डेडिकेटेड असिस्टंट टाउन प्लॅनर एक्झामिनेशन 2023 साठी होते। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, काय होतं ते आपण डिस्कस करूया। आता हा पॅटर्न जो आहे हा पॅटर्न आताच आपण एलॅबोरेट केला, पण त्यांनी ज्या पद्धतीने दिला तर ही पोस्ट आहे सहाय्यक नगर रचनाकार गट ब। इथे मी परत एकदा सांगतो की एमपीएससी थ्रू होणारी जी एटीपी पोस्ट असते ती गॅझेटेड असते, पण इथे त्यांनी नॉन गॅझेटेड म्हटलेलं आहे, पण याचं जे पेपर लेवल आहे ती मात्र तुमची ग्रॅज्युएशन लेवलचीच आहे। जर नंबर ऑफ आवर्स बघितले तर 2 तासाचा हा पेपर असणार आहे, 2 तासामध्ये तुम्हाला तो पेपर सॉल्व्ह करावा लागणार आहे। आणि हे नॉन टेक्निकलचा पार्ट तुमचा, जसं मी आता सांगितलं, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला स्पेसिफिकली 15-15च्या ग्रुपमध्ये इथे डिवाइड केलेला आहे। तर टोटल जर बघितलं आपण तर 100 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याच्यासाठी मार्क जे आहेत ते 200 असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाहीये, त्याच्यामुळे मी नेहमीच्या आमच्या स्टुडिओमध्ये किंवा सेशनमध्ये आम्ही सांगत असतो की जर निगेटिव्ह मार्किंग नसेल, ओके, निगेटिव्ह मार्किंग जर नसेल तर तुमचा 100% हा अटेम्प्ट असलाच पाहिजे विथ, वी कॅन से दॅट, हायेस्ट ॲक्युरेसी। ओके, 100% अटेम्प्ट विथ अ हायेस्ट ॲक्युरेटी। आणि जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर मात्र त्या केसमध्ये ॲक्युरेसी जी आहे ती 100%च अचीव करण्याचा प्रयत्न करा, रादर दॅन अटेम्प्ट। ओके, तर हा पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो। आता याच्यामध्ये काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे। ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघा, ही सुद्धा महत्वाची आहे। तुमचे जे एमसीक्यू बेस्ड, कारण ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होते,
ओके, कॉम्प्युटर बेस्ड. आता बऱ्याचदा काय होतं की IBPS वगैरे जेव्हा एक्झाम घेते त्याच्यामध्ये काही एक्झामिनेशन मध्ये 5 तुमचे ऑप्शन सुद्धा असतात, पण इथे त्यांनी मेन्शन केलंय की नंबर ऑफ ऑप्शन्स हे तुमचे 4 असतील. ओके, आणि स्पेसिफिकली जर डिफरंट असेल तर तसं मेन्शन सुद्धा ते अर्ली करतात ज्यावेळेस डिटेलमध्ये पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन देतात. निगेटिव्ह मार्किंग नाहीये, मी तुम्हाला आताच सांगितलं. बायलँग्वेज पेपर आहे. आता पण इथे लक्षात घ्या, मराठी आणि इंग्लिश मध्ये ही एक्झाम होईल, पण जो टेक्निकलचा पार्ट आहे इथे मी तुम्हाला सांगितलं, हा जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे याच्यामधला मराठी असेल, रिझनिंग असेल आणि GS असेल, हे मराठी बायलँग्वेज असतं. पण इथे टेक्निकल मात्र डेफिनेटली ह्या फक्त आणि फक्त काय असणार आहे, तुमचं लँग्वेज कुठली असणार आहे, इंग्लिश लँग्वेज असणार आहे. ओके, तर स्पेसिफाय द लँग्वेज असं मी म्हटलं, इंग्लिश आणि मराठी विषयासाठी वगैरे डेफिनेटली मराठी लँग्वेज असणार. ओके, त्यानंतर जे सेक्शन टॅब्स आहेत तर ते बाय डिफॉल्ट तिकडे यस लिहिलेलं असेल. ओके, अँड यू हॅव टू चेंज ऑर जस्ट ॲज पर युअर रिक्वायरमेंट, तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागेल. क्वेश्चन शफलिंग विदिन द सेक्शन असणार आहे. म्हणजे काय, सपोज एखादा सेक्शन नॉन टेक्निकलचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही गेलात तर कुठलेही क्वेश्चन रॅन्डमली तुम्ही सॉल्व्ह करू शकता नाही, असं नाही की सिक्वेन्स वाईजच असेल. तर विदिन द सेक्शन शफलिंग प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ऑप्शन शफलिंग जे आहे बाय डिफॉल्ट मध्ये तिकडे यस मेन्शन केलेलं आहे. ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन होती विद्यार्थी मित्रांनो. आता आपण जाऊया या पर्टिक्युलर पोस्टच्या सिलेबसकडे. इथे बघा, सहाय्यक नगर रचनाकार गट ब आणि ग्रुप बी नॉन गॅझेटेड मेन्शन केलेलं आहे. तेच आपली जे रेग्युलर ATP ची एक्झाम येते त्याच्यामध्ये गॅझेटेड मेन्शन केलेलं असतं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की कुठले कुठले सब टॉपिक आहेत. नॉन टेक्निकल मध्ये इंग्लिश मराठी जसं आहे, तर याच्यामध्ये बघा मराठी विषयासाठी सब टॉपिक कुठले दिलेत. तसं 1 नंबर दिलेला आहे व्याकरण, दुसरं दिलेलं आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह, तिसरं दिलेलं आहे म्हणी आणि वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग. त्यानंतर चौथं दिलेलं आहे तुमचं उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे म्हणजेच काय, तुमचे पॅराग्राफ, अनसीन पॅसेज. आणि 5वं आहे वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार. तुम्ही जर इथे बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर जे मराठीमध्ये दिलेलं आहे त्याचीच रिप्लिका त्यांनी काय केलेली आहे, इंग्लिशमध्ये दिलेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज इथे व्याकरण म्हटलं तर त्याच्याच ऐवजी इंग्लिशमध्ये ग्रामर. जे पॅटर्न आहे तुम्ही जर बघितला तर 15 प्रश्न असतात याच्यामध्ये. तर त्यांनी आता ज्या काही एक्झामिनेशन झाल्या त्याच्यामध्ये जर बघितलं तर 5-5 प्रश्नांचा ग्रुप केलेला आहे. म्हणजे 5 प्रश्न उतार्यासाठी, काही तुमच्या करेक्शन्स एरर फाइंडिंग साठी. तर या प्रकारे तर आता ज्या एक्झामिनेशन झाल्या बघा, TCS ची झाली, IBPS च्या एक्झाम काही कंडक्ट केल्या IBPS नी. तर तुम्ही आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या एक्झाम झालेल्या आहेत, TPA एक्झाम झाली बघा, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, PCMC ही एक्झाम झाली बघा. ओके, त्याच्या व्यतिरिक्त तलाठी भरतीच्या एक्झामिनेशन सुरू आहेत. या सगळ्या जे एक्झामिनेशन आहे जर तुम्ही बघितलं तर याच्यामधला नॉन टेक्निकल भाग तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुम्ही ते पेपर बघा, विविध टेलिग्राम चॅनलवरती क्वेश्चन्स डेली पडतात. त्याच्यामध्ये आपल्याही टेलिग्राम चॅनलवरती आपण क्वेश्चन टाकतो. तर हे बघा की कशा पद्धतीने ते या टॉपिक वरती प्रश्न विचारत आहेत. तर इकडे ग्रामर आहे बघा, इकडे व्याकरण आहे, इकडे ग्रामर आहे. ओके, कॉमन वोकॅब्युलरी आहे, इथे सर्वसामान्य शब्दसंग्रह. त्यानंतर म्हणी आणि वाक्प्रचार, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, इडियम्स, फ्रेजेस आणि देअर मिनिंग असेल, कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज असेल जसं उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे, आणि सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन. 5 सेंटेन्स दिलेले आहेत, पहिलं शेवटचं तसंच ठेवलं आणि मधले क्वेश्चन सेंटेन्स जे आहेत ते काहीतरी रॅन्डम दिले. तर तुम्हाला यू हॅव टू अरेंज दॅट पर्टिक्युलर पार्ट. तर जसा मराठीचा भाग आहे तसाच इंग्लिशचा. जे विद्यार्थी स्पेसिफिकली स्मार्ट आहेत आणि कुठलीही त्यांना पर्टिक्युलर याच्यामध्ये एक्झाम द्यायला काही प्रॉब्लेम जाणार नाही, मराठी आणि इंग्लिश, जर त्यांनी स्मार्ट स्टडी केला तर. तुम्हाला सर स्मार्ट स्टडी म्हणजे काय, तर झालेल्या पेपरचं अनालिसिस करा, कशा प्रकारचे लँग्वेज वरती प्रश्न विचारले होते आणि या पर्टिक्युलर टॉपिक वरती अजून कुठले क्वेश्चन्स मिळू शकतात. अनसीन पॅसेज जे असतात, इथे जसं उतारे म्हटलं, इथे अनसीन पॅसेज म्हटलंय, तर हे जे पॅसेजेस असतात विद्यार्थी मित्रांनो, हे सरळ साधे पॅसेजेस नसतात. याच्यामध्ये काय असतं की हे कन्व्हर्टेड असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं नॉवेल असेल, त्या नॉवेल मधले हे उतारे असतात जेणेकरून आपल्याला लवकर कळत नाही. जसं एखादा इंग्रजी फिल्म जी आहे ती जर हिंदीमध्ये डब केली तर सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असतं बघा, तर ते व्यवस्थित वाटत नाही. तर असे नॉवेल मधले हे स्ट्रक्चर जे आहेत ते इथे दिलेले असतात. खूप स्मार्ट स्टडी करा, कमी वेळेमध्ये तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जनरल नॉलेज, जनरल स्टडीज. आता हा पार्ट सगळ्यात शेवटी ठेवायचा तुम्ही अभ्यास करताना. का, कारण याच्यामध्ये खूप सारे सब टॉपिक आहेत. चालू घडामोडी, बरोबर आहे.
त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास, राज्यघटना, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या, वारसा स्थळे, पर्यटन, त्यानंतर ऊर्जा संवर्धन व हरित बांधकाम आणि घनकचरा व्यवस्थापन. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, वारसा स्थळे असतील, पर्यटन असतील, तर हे तुमची जी पनवेल महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेशी रिलेटेड जे प्रश्न आहेत किंवा जे पर्यटन स्थळ आहे, वारसा स्थळ आहे, याचा अभ्यास करा. तुम्हाला त्याच्यामध्ये क्वेश्चन्स मिळू शकतात. करंट अफेअर, आता चंद्रयान 3 बद्दल सगळ्या जगाला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती फोकस करा. करंट अफेअर मध्ये इंडियन हिस्ट्री जी आहे खूप वास्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, ओके, किंवा टेक्नॉलॉजी असेल, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये लक्ष द्या. याच्यामध्ये तुम्ही MCQ बेस अभ्यास करा, तरच तुम्हाला फायदा होईल. तर हे सगळे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर रिझनिंगचा पार्ट खूप स्पेसिफिक त्यांनी पार्ट दिलेला आहे. इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड ग्राफ्स, डिरेक्शन्स, अरिथमेंटल रिझनिंग, त्यानंतर स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स, त्यानंतर डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट्स अँड कॉन्क्लुजन्स, अॅनालॉजी आणि नंबर सिरीज. जे वेल नोन टॉपिक्स आहेत ते टॉपिक त्यांनी रिझनिंग मध्ये टाकलेले आहे. ॲप्टिट्यूड म्हटलेला नाही, स्पेसिफिकली रिझनिंगच्या अंडर त्यांनी हे सगळे टॉपिक काय दिलेले आहेत ते तुम्हाला स्पेसिफिकली दिलेले आहेत. ओके, स्पेसिफिकली इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड ग्राफ्स, डिरेक्शन जसं आपण आता म्हटलं, अरिथमॅटिकल रिझनिंग आहे, स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स आहे, डिसिजन मेकिंग आहे, स्टेटमेंट्स अँड कॉन्क्लुजन्स आहे, अॅनालॉजी आणि नंबर सिस्टम. ओके, हा झाला तुमचा नॉन टेक्निकलचा सिलेबस. आता बघा टेक्निकलच्या सिलेबस मध्ये सगळ्यात महत्वाचं, हा सिलेबस ॲज इट इज ATPचा उचललेला आहे. करंट इव्हेंट अँड टेक्नॉलॉजी, अर्बनायझेशन, गव्हर्नमेंट स्कीम अँड मिशन्स, पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र, RTI अँड RTS, याच्यामधला RTI राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 चा, ओके, थेअरी ऑफ प्लॅनिंग, त्यानंतर रिजनल प्लॅन RP, डेव्हलपमेंट प्लॅन DP, टाउन TPS टाउन प्लॅनिंग स्कीम्स, ओके, लोकल एरिया प्लॅन, ओके, त्यानंतर UDCR युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स, डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील, ट्रान्सपोर्टेशन, एन्व्हायरमेंट आणि सगळे ऍक्ट्स अँड रूल्स. मग त्याच्यामध्ये लारा असेल, MRTP ऍक्ट असेल, जे काही असेल तुमच्या सिलेबसमध्ये. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आता एक्झाम दिलेली आहे, इंटरव्ह्यू पर्यंत गेलेले आहेत, त्यांना हा सिलेबस सगळा माहिती आहे, त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी. लँड एक्विजिशन, व्हॅल्युएशन टेबल्स, मेथड ऑफ व्हॅल्युएशन आणि ASR अॅन्युअल स्टेटमेंट रेट. तर हा सगळा सिलेबस जसाच्या तसा उचललाय ATPचा रेग्युलर पोस्टचा. त्याच्यामुळे जे विद्यार्थ्यांनी याची तयारी केली होती त्यांना ही एक्झाम सोपी जाणार. आता त्याच्यामध्ये जर आपण डिटेलमध्ये बघायचं झालं तर करंट इव्हेंट्स आणि टेक्नॉलॉजी ॲज इट इज म्हणजे त्यांनी डेडिकेटेड स्पेसिफिक मेन्शन केलंय, त्याच्यामुळे अवांतर वाचण्याचा काही संबंध नाही. तर काय वाचायचंय तुम्हाला? करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, इंडस्ट्रियल, इकॉनॉमिक, स्पॅशियल प्लॅनिंग, अर्बन डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी, ओके, अप्लिकेशन ऑफ टोटल स्टेशन, ड्रोन, रिमोट सेन्सिंग, GIS, GPS, CAD, ओके, म्हणजे हे जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे याच्यावरती तुम्हाला फक्त वाचायचं आहे. त्याच्यानंतर अर्बनायझेशन, गव्हर्नमेंट स्कीम अँड मिशन, तर ह्या गव्हर्नमेंट स्कीम सुद्धा त्यांनी डिफाईन केलेल्या आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल अटल मिशन फॉर, ओके, तर दिस इज नथिंग बट द बेसिक आयडिया. हे सगळ्या ज्या आहे ह्या सगळ्या त्यांनी डिटेल दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन अर्बनायझेशन विथ स्पेसिफिक रेफरन्स टू महाराष्ट्र. त्यानंतर चॅलेंजेस ऑफ अर्बनायझेशन म्हणजे एकदम डेडिकेटेड दिलेले आहेत. ओके, अटल मिशन फॉर रेज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ओके, श्याम प्रसाद मुखर्जी रूरल अर्बन असेल हे अर्बन मिशन. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट सिटी, डेडिकेटेड टॉपिक दिलेले तेवढेच तुम्हाला वाचायचे आहेत. एकूण किती स्मार्ट सिटी वगैरे. त्यानंतर तुमचा टेक्निकलचाही स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्ट आहेच इथून TP पासून, आणि हा नॉर्मल तुमचा करंटशी रिलेटेड, पॉलिसीज इन इंडिया महाराष्ट्र, नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी, नॅशनल लँड युटिलायझेशन पॉलिसी, नॅशनल हाऊसिंग पॉलिसी. टिपिकल 3 पॉलिसीज त्यांनी दिल्यात. राईट टू सर्व्हिस ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हा दिलेला आहे. त्यानंतर तुमचा टेक्निकलचा पार्ट बघा, थेअरी ऑफ प्लॅनिंग, त्याच्यामध्ये गार्डन सिटी कन्सेप्ट आहे, ट्रायो कन्सेप्ट आहे, कॉन्सेंट्रिक झोन मॉडेल आहे, सेक्टर थेअरी आहे.
ओके, त्यानंतर मल्टी न्यूक्लाय थेरी आहे, नेबरहुड कन्सेप्ट आहे, जे तुमचं फंडामेंटल ऑफ एटीपी म्हणतो, टाउन प्लॅनिंग म्हणतो. त्यानंतर आरपी मध्ये बघा, नीड ऑफ आरपी, ओके, डेलिनेशन ऑफ रिजन स्पेसिफिकली, त्यानंतर टाइप्स ऑफ रिजन्स, कंटेंट्स ऑफ रिजनल प्लान, सर्वे नेसेसरी फॉर आरपी, त्याच्या व्यतिरिक्त अनालिसिस अँड प्रोजेक्शन्स, त्याच्या व्यतिरिक्त प्रोसेस ऑफ प्रिपरेशन ऑफ आरपी ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ MR अँड TP ऍक्ट. MR-TP ऍक्टशी रिलेटेड त्यांनी आरपी डिफाईन करायला सांगितलाय, जो 1966 चा आहे. आणि रिलेशन विथ स्टेट प्लॅन अँड सराउंडिंग, हे आरपीचा भाग झाला. डेव्हलपमेंट प्लॅन तुम्हाला माहिती आहे, डिफरन्स बिटवीन द स्ट्रक्चर प्लॅन अँड DP. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ टाउन्स, सर्वेज, अनालिसिस अँड प्रोजेक्शन्स, डेमोग्राफिक प्रोजेक्शन्स. ओके, तर हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय केलंय, कंप्लीट तुमचा सिलेबस ॲज इट इज इथे हायलाइट केलेला आहे. लोकल एरिया नेटवर्क असेल, अॅन्युअल स्टेटमेंट रेट असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, एन्व्हायरमेंट असेल, UDCR असेल, जो नंतर त्यांनी ऍड केला होता बघा हा. ओके, तर हे सगळं जे आहे ते ॲज इट इज तुमचा सिलेबस आहे. तर डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील, ट्रान्सपोर्टेशन, एन्व्हायरमेंट, ऍक्ट्स अँड रूल्स, आणि लँड ॲक्विजिशन, लारा, व्हॅल्युएशन टेबल, आणि ASR अॅन्युअल स्टेटमेंट रेट्स. ओके, मेथड ऑफ व्हॅल्युएशन सुद्धा दिलेलं आहे. हा सगळा सिलेबस ॲज इट इज आहे, त्याच्यामुळे रिपीट नुसता वाचून दाखवण्यात काही अर्थ नाही. पण एवढं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की बेसिकली तुम्हाला याच्यामध्ये एक फायदा होऊ शकतो, की ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ATPचं प्रिपरेशन केलं होतं आणि आता पनवेल महानगरपालिकेचा फॉर्म भरला असेल किंवा स्पेसिफिकली त्याचा स्टडी करत असाल, तर तुम्हाला या सिलेबसचा खूप फायदा होईल. कारण टेक्निकलचे जे 40% वेटेज आहे ते कंप्लीट तुमच्यासाठी आहे. ओके, याच्यासाठी स्पेसिफिकली ATPची दुसरी काहीतरी आर्किटेक्चरसाठी बॅच नाही, पण जे नॉन टेक्निकलचा पार्ट आहे तो पार्ट तुमचा जनरल पर्टिक्युलर बॅच मधनं होऊ शकतो. ही एक बॅच आहे आपली सिव्हिल इंजिनिअरिंग साठी. याच्यामध्ये जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे, मराठी असेल, इंग्लिश असेल, ॲप्टी रिझनिंग असेल आणि GS असेल, तो तुमचा होऊन जाईल. आणि राहिलाय प्रश्न टेक्निकलचा, तर टेक्निकलचं बघा, लेटेस्ट टाउनशिप प्लॅनिंगचं आपलं 2012 पासनं तर आता लेटेस्ट झालेला 2023 पर्यंतचे सगळे पेपर समाविष्ट असलेलं लेटेस्ट रिवाइज अपडेटेड कॉपी आणि बेस्ट सेलर जे बुक आहे, इन्क्लुडिंग 2023 चा क्वेश्चन पेपर विथ डिटेल एक्सप्लेनेशन आणि बेस्ट फॅकल्टी कडनं तयार केलेले हे पुस्तक आता मार्केटमध्ये अवेलेबल झालंय. तुम्ही आमच्या वेबसाईट वरती जाऊ शकता इन्फिनिटी बुक्सच्या, किंवा तुम्ही abcbooks.in वरती जाऊ शकता, किंवा आमच्या ड्रीम पाथ जे आउटसोर्स स्पेसिफिकली तिथलं आउटलेट आहे तिथे तुम्ही पर्सनली जाऊन हे बुक रिसीव करू शकता. नागपूरच्या ब्रँचला सुद्धा हे अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विथ डिटेल एक्सप्लेनेशन हे बेस्ट बुक तुम्हाला टेक्निकल साठी इथेही कामी येईल आणि तुमच्या ATPलाही कामी येईल. ओके, हे जे नॉन टेक्निकलचा पार्ट आहे, नॉन टेक्निकलच्या पार्ट साठी एक संपूर्ण मार्गदर्शक जे पुस्तक आहे हे तुम्ही घेऊ शकता. हे सुद्धा बेस्ट पुस्तक आहे. 1000 पेक्षा जास्त याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही मदत लागणार असेल, काही इन्फॉर्मेशन हवी असेल पनवेल महानगरपालिकेशी रिलेटेड, तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. हा जो नंबर आहे हा आमचा 788 781 1411 हा आमचा IVR नंबर आहे. ओके, आणि गिरीश सरांचा जो नंबर आहे 9158999422 हा गिरीश सरांचा नंबर आहे. याच्यावरती मात्र फक्त काय करायचंय, व्हॉट्सअप तुम्ही तुमचं जे काही प्रश्न असतील, क्वेश्चन्स असतील ते टाकू शकता, किंवा डायरेक्टली आम्हाला कम्युनिकेट करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, स्पेशल आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांनी ATPची एक्झाम आता दिली पण नाही झालं सपोज काही मार्कांनी, त्यांना परत एकदा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ओके, तर नक्कीच याचा अभ्यास सुरू करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.